आदरणीय प्राध्यापक रवी कांबळे सरांचं स्वागतासाठी आमचे दीपक दादा जोंधळे मी यांना सूचित करतो पुष्पगुच्छ पुष्पगुच्छ तसेच प्राध्यापक रवी कांबळे सरांच्या स्वागतासाठी मी पाचारण करतो आमचे गजबरे सरांना जे नांदेडचे आहेत। तर मी त्यांना सूचित करतो की आपण येऊन त्यांचं दोघांचं पण स्वागत करायचं आहे, मॅडमचं आणि सर इकडे क्षमता आहे ती अतिशय सुंदर मला बघायला मिळते, जे मला पाहिजे असते आणि खूप सुंदर सुंदर कंटेंट दिसते। बहुतांश लोक 12 पौर्णिमेचे महत्त्व सांगतात, पण कोणी अमावस्याला काय काय घडलं हे कोणी सांगत नाही, कोण अष्टमीला घडलं हेही सांगत नाही, कोण मोठी अष्टमी लहान अष्टमीला काय घडलं तेही सांगत नाही। परंतु त्यांनी सुंदर पद्धतीने ही अष्टमी ते अमावस्या त्या पौर्णिमेच्या संदर्भात अनेक धम्माच्या वरील साहित्य त्यांनी लेखन केलेलं आहे आणि आम्ही वाचन करतही असतो। कधी कधी एक एक चॅप्टर एक एक तास घेऊन जाते, एवढा गांभीर्यपूर्वक ते लिहित असतात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी त्यांना नेहमी निमंत्रित करत असतो आणि ते आमचे जवळचे उपासक आहेत आणि भंतेजींचे सुद्धा खूप उपासक आहेत, श्रद्धावान दायिका आहात। महाकारुणिक तथागत भगवान सम्यक समृद्ध बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना, त्यांच्या विचाराला, त्यांच्या समग्र क्रांत्यांना त्रिवार पंचांग अभिवादन। बुद्ध धम्म आणि संघाला त्रिवार पंचांग अभिवादन। मंचावर विराजमान आदरणीय भंते ज्ञानज्योती आणि त्यांचा संघ, उपस्थित सर्व बौद्ध भिक्षू आणि सर्व श्रामणेरी, उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका, सर्वांना सविनय मैत्रीपूर्ण जय भीम। सुरुवात आपण करूया आजच्या या धम्मदेसनीची। आपण धम्म कालही ऐकलेला आहे, याच्या अगोदर अनेकदा ऐकलेला आहे, पण धम्माचं आचरण कसं करायचं? सर्व सांगतात हा धर्म आचरणाचा आहे। बुद्धाचा धर्म म्हणजे बुद्धाची अनुभूती, बुद्धाची स्वतःची अनुभूती म्हणजे बुद्धाचा धर्म। आणि हा धर्म आपण बौद्ध असल्यामुळे, बौद्ध उपासक उपासिका असल्यामुळे आपण अनेकदा आतापर्यंत ऐकलेला आहे, अनेक कार्यक्रम ऐकलेले आहेत, भक्तीजींचे, उपासकांचे, प्रबोधनकारांचे अनेक ऐकलेले आहेत। आपल्याला सर्व सांगतात की धम्मानुसार आचरण करा, बरोबर आहे, धम्मानुसार आचरण करायचं, पण आता आचरण कसं करायचं याची साधी सोपी पद्धत सांगून मी माझ्या प्रबोधनाला सुरुवात करणार आहे। अगदी साधी सोपी पद्धत आपल्याला माहित आहे। धम्म आपल्या उपासकांच्यासाठी त्रिशरण, पंचशील, अष्टांग मार्ग, 10 पारमिता, निब्बाण, प्रतित्व सबुता वगैरे हा आपल्या सामान्य उपासकांच्यासाठी धम्म। आपण बुद्ध धम्म आणि संघाला, बुद्धाला म्हणजे जगातले सर्वश्रेष्ठ ज्ञानी, अनुत्तरो ज्यांची बरोबरी या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणासोबतही होऊ शकत नाही, असे सर्वज्ञ तथागत भगवान सम्यक समृद्ध, त्यांच्या स्वतःच्या अनुभूतीतून प्रसवलेला, निर्माण झालेला, त्यांच्या वाणीतून निर्माण झालेला त्यांचा सतधम्म आणि धम्मानुसार आचरण करणारी मंडळी म्हणजे आर्य श्रावक, ज्याला आपण संघ असं म्हणतो। बुद्ध धम्म संघ याला आपण प्रत्येक जण अगदी मनापासून अभिवादन करतो। त्यानंतर आपल्या सामान्य उपासकांच्यासाठी येतो पंचशील। आता धम्माचं आचरण कसं करायचं हे तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो बघा। पंचशील आपल्या सर्वांना माहित आहे। उद्यापासून तुम्ही अशी सुरुवात करा,
पंचशिलाच्या पैकी पहिलंच पाणती पाता वेरमणी सिक्कापदन समाधी आम्ही म्हणजे आपण प्रथम शील ज्याला म्हणतो ते शील असं ठरवून टाका की या एका शिलाचं पालन मी हप्ताभर करणार आहे, 1 हप्ता, आणि अगदी कटाक्षाने मी त्याचं पालन करणार आहे. मी प्राणीहिंसा करणार नाही, दुसऱ्याकडून करायला लावणार नाही, आणि कोणी केलं तर मी त्याचं समर्थन करणार नाही. बुद्धाची जी शिकवण आहे ती म्हणून त्याला त्रिविध म्हणतात. बुद्धाची शिकवण ही त्रिविध आहे. आता पंचशिलाचं पालन करताना पहिलं शील, मी स्वतः प्राणीहिंसा करणार नाही, कोणाला करायला लावणार नाही, आणि कोणी केले तर मी त्याचं समर्थन करणार नाही. त्रिविध झालंय. 1 हप्ता तुम्ही या शिलावर खूप कॉन्सन्ट्रेट करा, अगदी मनपूर्वक या शिलावर एवढं कॉन्सन्ट्रेट करा. दुसऱ्या शिलाकडे थोडंसं दुर्लक्ष होत असेल तर होऊ द्या 1 हप्ता, पण या एका हप्त्यामध्ये तुमचं पहिलं शील अगदी मजबूत करा. कुठल्याही हालतीमध्ये ठरवून टाका की मला हे शील भंग करायचं नाही म्हणजे नाही. दुसरा हप्ता आला, दुसरं शील. आता पहिलं आणि दुसरं शील, पहिलं शील त्याला तुम्ही कंटिन्यू ठेवणार, आणि मग दुसरं शील, अदिन्ना दाना वेरमणी, मी न दिलेलं घेणार नाही, चोरी करणार नाही. अगदी 1 हप्ताभर जसं तुम्ही पहिल्या शिलाचं पालन कटाक्षाने केलं, आता मात्र 2ही शिलाचं दुसऱ्या हप्त्याला काय करणार, पहिलं शील आणि दुसरं शील यावर एवढं कॉन्सन्ट्रेट करा की आपल्याकडनं उल्लंघन होऊ नये. तिसऱ्या हप्त्याला तिसरं शील, बरोबर आहे. तिसरं शील, मी व्यभिचार करणार नाही, कोणी केलं त्याचं समर्थन करणार नाही, कोणाकडनं करून घेणार नाही. तिसऱ्या हप्त्यामध्ये अगदी त्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा, पहिलं, दुसरं आणि तिसरं शील. नंतरच्या हप्त्यामध्ये मुसावादा वेरमणी, मी खोटं बोलणार नाही, व्यर्थाची बळबळ करणार नाही, चहाई चुगली करणार नाही. हे अगदी कटाक्षाने त्याचं पालन करा. त्याच्यानंतर मग 5वं शील, हप्त्याला 1 शील, एका महिन्यामध्ये तुमचं पंचशील एवढं चांगलं होतं, मग इच्छा राहूनही तुमच्याकडनं पंचशिलाचं उल्लंघन होत नाही. बघा, लक्षात घ्या, अगदी ठरवून टाकायचं की मी पहिल्या शिलाचं पालन करणार, मग 2ही शिलाचं दुसऱ्या हप्त्याला, तिसऱ्या हप्त्याला 3ही शिलाचं, चौथ्या हप्त्याला 4ही शिलाचं, आणि 5व्या हप्त्याला पूर्ण पंचशील. आणि मग ती तुमची सवय बनवून टाका. बघा, तुम्हाला शिलाचं उल्लंघन करणं स्वतःला कठीण जाईल. आणि यासोबत तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे, लक्ष देऊ नये का, यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला आपल्या जीवनातले 2 मिनिटं द्यायचे आहे. आपण सर्व बुद्धावर आणि बाबासाहेबांवर अगदी मनापासून प्रेम करतो, ते आपले दैवत, आपले आदर्श, आपले सर्व आहे. तुमचे फक्त 2 मिनिटं, आणि तेही दिवसभराचे नाही, सायंकाळचे 2 मिनिटं तुम्हाला द्यायचे आहे. ज्यावेळेला तुमचं जेवण वगैरे झालेलं आहे, पूर्ण आता झोपायला जायची तयारी आहे, त्याच्या अगोदर फक्त 2 मिनिटं तुम्हाला द्यायचं आहे. 1 मिनिट बुद्धासाठी म्हणा, 1 मिनिट बाबासाहेबांच्यासाठी, खरं म्हणजे ते आपण आपल्यासाठीच देतो. आता झोपण्याच्या 2 मिनिटं अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्वतःला तपासायचं आहे की आज मी कायेद्वारे, वाचेद्वारे किंवा मनाद्वारे काय अकुशल कर्म केलं. आलं का लक्षामध्ये? काय काय बघायचं आपल्याला की माझ्या कायेद्वारे, माझ्या वाचेद्वारे किंवा माझ्या मनाद्वारे काय अकुशल कर्म केलं. आपल्याला माहित आहे, सर्व अनेकदा धम्म ऐकता, आपल्याला वाणीचे कर्म माहित आहे, कायेचे कर्म माहित आहे, आणि मनाचे व चित्ताचे कर्म माहित आहे. आणि हे तपासा स्वतः की माझ्याकडनं एखादी कर्म चुकलं का. हो, एखाद्या वेळेला वाटेल की लोकांशी खोटं बोललो, बाकी ते माझं शीत म्हणून मी काही केलेलं नाही, पण उद्याला मी काही खोटं बोलणार नाही, बरोबर आहे. आणि नंतरच्या दुसऱ्या मिनिटाला मी सर्व म्हणजे कुशल कर्म मी किती केलेले आहे, आज माझ्या हातून किती कुशल कर्म झालेले आहे, कायाने, वाचेने आणि मनाने किती कुशल कर्म घडलेले आहेत आणि किती अकुशल कर्म घडलेले आहेत.
आपण इतरांशी खोटं बोलू शकतो, स्वतःशी खोटं बोलणं शक्य होत नाही. आणि मग लगेच आपलं मन आपल्याला सांगेल की नाही हे कर्म आज आपलं चुकलं, आपल्या हातून हे चूक झाली, पण उद्या करायचं नाही. हळूहळू अशी सवय लावा. अगदी बघा तुमच्या 15 दिवसामध्ये, पाऊण महिन्यामध्ये, 1 महिन्यामध्ये प्रचंड बदल होईल. नंतर कायानी, वाचेनी आणि मनाने मग प्रयत्न करून बघा. 1 महिन्यानंतर तुम्ही खोटा बोलण्याचा प्रयत्न करणार नाही. तुम्हाला लगेच तुमचं चित्त थांबवेल की ते सजेस्ट करेल आणि म्हणेल की नाही बाबा चूक करत आहे, खोटं बोलू नकोस. आणि अशा प्रकारे शीलाचं आचरण करत करत आपल्याला धम्माचं आचरण करता येतं. अगदी साधी सोपी पद्धत आहे बघा धम्माचं आचरण करायचं. अगदी जाणीवपूर्वक 5 शीलाचं हळूहळू पालन करणं शिकायचं. आणि 10 कुशल कर्म आणि 10 अकुशल कर्म काया, वाचा आणि मनाचे ते आपण दररोज तपासा. आता मी आपल्याला जे काही सांगतोय आपल्याला वाटेल की हे काल्पनिक आहे, असं कसं होतं? याचं प्रॅक्टिकल आम्ही केलेलं आहे. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर 2002 पासून मी धम्म शिकवतो मी. आणि त्यावेळेला हे सर्व मी विद्यार्थ्यांवर करून घेतलेलं आहे. बघा तुम्हाला सांगतो की त्या विद्यार्थ्यांमधलं मग अनेक विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी त्यांना भरभरून यश मिळालेलं आहे. बघा जो जो धम्माचं आचरण करेल तो निश्चितपणे लाभान्वित होईलच. आणि हे प्रॅक्टिकल आहे जे मी स्वतः विद्यार्थ्यांवर केलेलं आहे. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरून जवळपास 350 ते 400 अधिकारी निशुल्क आम्ही तिथून घडवलेले आहे, मी घडवलेले आहे. आणि म्हणून ही प्रॅक्टिकल मेथड आहे. आता मी जी तुम्हाला सांगितली धम्माचं आचरण कसं करायचं, पंचशीलाचं पालन आणि 10 अकुशल न करायचं आणि 10 कुशल कर्म हे करायची. हळूहळू आपण आपल्या चित्ताला, मनाला, आपल्या कायाला, वाचेला जर सवय लावली. बघा आपल्या मनामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे, आपल्या मनामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे. आपल्याला जे अशक्य वाटतं तेही शक्य होतं. आपल्याला माहित आहे 33 कोटी देव, कोणत्याही देवानी साधी टाचणी बनवलेली नाही, कोणताही शोध त्यांनी लावलेला नाही. अगदी साध्या पेन्सिल पासून अगदी जेट पर्यंत वगैरे आपल्याला सर्व शोध माहित आहे. हे मनुष्याने लावलेले आहे बुद्धीच्या बळावर. आणि म्हणून मनुष्याच्या बुद्धीमध्ये प्रचंड असं धम्मबळ असतं. आपल्याला फक्त त्याला उत्तेजित करायचं असतं. आणि अशा प्रकारे जर आपण आपल्या जीवनामध्ये तशी सुरुवात केली, त्या प्रकारे वागायला लागलो तर हळूहळू आपलं आचरण अगदी विशुद्ध होतं, शुद्ध होतं, पवित्र होतं आणि निर्मळ होतं. बघा आता